नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत INS अरिधमन बद्दल एक शॉर्ट व्हिडिओ. आता एक साधी सिंपल गोष्ट आहे. ह्या पाणबुडी किंवा ह्या पाणबुडी नक्की असतात कशा? तर जेव्हापासून ही 3 एप्रिल पासून ही लॉन्च झालेली आहे. हिला कमिशन केली गेलेली आहे आपल्या भारतीय नौदलामध्ये. तर तेव्हापासून तुम्ही भरपूर सारे न्यूज पाहिले असतील, की एक भारताने एक स्वतःचा एक न्यूक्लिअर ट्रायड तयार केलेला आहे किंवा भारत आता एक शस्त्रास्त्राच्या दृष्टिकोनातनं किंवा नौसेना, वायुसेना आणि थलसेना या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक न्यूक्लिअर कॅपेबल असा एक महत्त्वपूर्ण असा देश बनलेला आहे. भरपूरदा तुम्ही ह्या गोष्टी ऐकल्या असतील. तर आज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहात, की नक्की सबमरीन असते कशी? सबमरीनमधून नकली न्यूक्लिअर कोणते-कोणते किंवा न्यूक्लिअर रिएक्टर कसे असते? ही सबमरीन तिचं आयुष्यभर जरी म्हणलं ना, तरी ती पाण्याखाली राहू शकते. तिला डिझेल भरण्यासाठी, पेट्रोल भरण्यासाठी वरती येण्याची गरज नाहीये. हां, फक्त एवढंच की या सबमरीनमध्ये राहणारी जी माणसं आहेत, त्या माणसांना जेवण्यासाठी किंवा त्यांचा जो अन्न पुरवठा वगैरे आहे, त्या गोष्टी घेण्यासाठी त्यांना फक्त पाण्यावरती यावं लागतं. आता या सबमरीनबद्दल आपण इन डिटेलमध्ये समजून घेऊ. आता ही सबमरीन नक्की आहे कशी? ठीक आहे. तर आता नक्की ह्याला काय म्हणलं जातं किंवा कसं? तर बघा, INS अरिधमन जी आहे, ती S4 कॅटेगरीमध्ये येते. ठीक आहे. S4 कॅटेगरी म्हणजे एक न्यूक्लिअर सबमरीन टाइप असते. ओके. ह्याचा जो प्रकार आहे, तो प्रकार आहे अरिहंत श्रेणीमधली पहिली. ठीक आहे. अरिहंत ही पहिली होती. तर अरिहंत श्रेणीमधली ही तिसरी आहे. लक्षात ठेवा. अणुऊर्जा संचालित बॅलिस्टिक मिसाईल आहे ती. त्याला SSBN म्हणतात. काय म्हणतात? SSBN. ठीक आहे. कमिशन झाली ती 3 एप्रिल 2026 रोजी. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, हिची जी निर्मिती झालेली आहे, ती प्रोजेक्ट ATVच्या अंतर्गत झालेली आहे. म्हणजेच ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसल. ATV म्हणजे काय? ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसल. ॲक्चुअलमध्ये या प्रकल्पाअंतर्गत आपली जी विशाखापट्टणम आहे, आंध्र प्रदेशचं कोस्टल एरिया, या विशाखापट्टणम येथील चिप बिल्डिंग सेंटरमध्ये ती तयार करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर अरिधमन जी आहे, ही अरिधमन एक प्रकारे एक न्यूक्लिअर कॅपेबल काय असते? एक पाणबुडी आहे. तर कायम लक्षात ठेवा, या कॅपेबली ओके, यामध्ये 2 ते 3 गोष्टी असतात. एक म्हणजे समोर सुद्धा ती मारा करू शकते. ठीक आहे. समोर सुद्धा मारा करू शकते. या ठिकाणी टॉर्पेडो असतात आणि टॉर्पेडो हे प्रत्येक पाणबुडीवरती असतात. आता ते कॉमन आहे टॉर्पेडो. पण ही जी मिसाईल आहे किंवा ही जी पाणबुडी आहे, ही पाणबुडी एक व्हर्टिकल मिसाईल सुद्धा लॉन्च करू शकते. ठीक आहे. म्हणजे या मिसाईलमध्ये आतमध्ये एक आण्विक एक रिएक्टर असतो. ओके, त्याला न्यूक्लिअर रिएक्टर म्हणतात. याद्वारे या ठिकाणी अणुबॉम्ब टाइप एक वॉरहेड जे असतं, ते अणुबॉम्ब टाइप वॉरहेड म्हणजे थोडक्यात असं समजून चला, की ही जी पाणबुडी आहे, ही एक न्यूक्लिअर बॉम्ब घेऊनच आपल्यासोबत राहते. आणि ह्यामधून काही अशा व्हर्टिकल्स मिसाईल्स असतात, त्या आता पुढे आपण बघूच. त्या मिसाईल्सच्या माध्यमातून ही काय करते, तर इझिली पाण्याच्या खाली राहून सुद्धा फायर करू शकते. लक्षात घ्या मित्रांनो, पाण्याच्या खाली सुद्धा राहते आणि खालीहून सुद्धा फायर करता येते. आता तुम्ही म्हणाल, "सर हे असं कसं होतं?" येस, एक्झॅक्टली होतं. ओके. का? कारण की रिसेंटली आपण काही अशा टेस्ट पण घेतलेल्या आहेत, की पाणबुडीतून आपण काही मिसाईल्स लॉन्च सुद्धा करू शकतो. ठीक आहे. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो, की जी आपली पाणबुडी आहे, राइट? आपली जी सबमरीन आहे, या सबमरीनमधून लॉन्च करणाऱ्या काही बॅलिस्टिक मिसाईल सुद्धा आहेत. त्याला SLBM पण म्हणतात. तर अशा महत्त्वाच्या SLBM बघा, इथे तुम्हाला शब्द लिहिला असेल, सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईल. तर अशा काही SLBM असतात, की ज्या SLBM ही पाणबुडी जेव्हा पाण्याच्या खाली राहते, पाण्याच्या खाली साधारणतः 300 ते 400 मीटरपर्यंत ही पाणबुडी राहते. तर 300 ते 400 मीटरमधून सुद्धा ह्या खाली खाली राहून सुद्धा ही इझिली तिच्यापासून जवळपास 3,500 बरं का, मी काय म्हणतोय 3,500 किलोमीटरपर्यंत ही मारा करू शकते. तर अशा काही SLBM आहेत. ओके. याच्यामध्ये त्या कोणत्या आहेत त्या पण आपण समजून घेऊ. राइट. आता तांत्रिक वैशिष्ट्य सुद्धा जाणून घेणं गरजेचं असतं. कधी-कधी आयोग तुम्हाला याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारतो. तर हिचं जे वजन आहे ते साधारणतः 7,000 टनचं आहे. ते अरिहंतपेक्षाही आकारानं मोठी आहे. अरिहंतचं जे वजन होतं ते 6,000 टनचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हिची लांबी सुमारे 130 मीटरची आहे. इंजन ऊर्जा साधारणतः इंजिन ऊर्जा म्हणजे काय, तर 83 मेगावॅटचा त्याच्यामध्ये एक लाईट वॉटर न्यूक्लिअर रिएक्टर आहे. या न्यूक्लिअर रिएक्टरवरती लक्षात घ्या, लाईट वॉटर न्यूक्लिअर रिएक्टर आहे, की ज्या रिएक्टरमधून ही पाणबुडी पाण्याखालीच आपली स्वतःची ऊर्जा तयार करते. हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट. हा जो न्यूक्लिअर रिएक्टर आहे, हा ऊर्जा क्रिएट करतो आणि हा ऊर्जा क्रिएट केल्यामुळं ही न्यूक्लिअर सबमरीन आरामशीर पाण्याच्या खाली कित्येक महिने राहू शकते. फक्त हिला काय, तर फक्त अन्न साठ्यासाठी, फक्त त्या
आतमध्ये राहणारे जे क्रू मेंबर्स आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांच्या जेवणाच्या ज्या काही गोष्टी असतात रसद, त्या अन्न पुरवठ्यासाठी फक्त ती वरती येते. बाकी वेळ ती पूर्णपणे खाली राहू शकते मित्रांनो. आरामशीर पाण्याच्या आतमध्ये लपून बसू शकते. 300 ते 400 मीटरच्या खोलीवरती आरामशीर टप लावून एकदम बसू शकते, एकदम कुणालाही न कळता एकदम शांतपणे. विशेष म्हणजे हा जो न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, लाईट वॉटर न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, हे हा आवाज करत नाही. म्हणजे ज्यावेळेस ऊर्जा तयार करायची असते ना, तो आवाज बिवाज काहीच करत नाही. कुठल्याही शत्रूच्या सोनार रेंजमध्ये किंवा कुठल्याही शत्रूच्या रडारमध्ये हिचा आवाज येणार नाही. अशा एक प्रकारे एकदम घोस्ट टाईप आहे, कारण की नावच तिचं खास आहे. ती आहे अरिधमन. अरिधमनचा अर्थ आहे शत्रूचा नाश करणारा. शत्रूची नाश करणारा हे एक खतरनाक तिसरं हत्यार आपण तयार केलेलं आहे आणि ते आता 3 एप्रिल 2026 पासून आपल्या भारतीय नौदलात सामील झालेलं आहे. आता ही तिसरी आहे. मग ह्याच्या आधी ह्याच्या आधी 2 महत्त्वपूर्ण आपल्याकडे न्यूक्लिअर कॅपेबल सबमरीन होत्या. ती होती एक INS अरिहंत, जी की सगळ्यात पहिले आली 2016ला. त्याच्यावरती फायर पॉवर आहे K-15 सागरिकाचा. मिसाईल जवळपास एक 700 किलोमीटर रेंजची आहे. या सागरिका नावाची जी मिसाईल आहे ही जवळपास 700 किलोमीटर पर्यंत मारा करू शकते इझिली. फक्त एवढंच आहे की ही म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च करू शकत नाही. म्हणजे ही जी अरिहंत आहे ती फक्त 700 किलोमीटर पर्यंत मारा करू शकते आरामशीर. म्हणजे पाण्याच्या खालून एखादी मिसाईल लागली इथून तर ती 700 किलोमीटरच्या रेडियस पर्यंत मारा करू शकते. टॉर्पेडोन तर करताच येतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा लाईट वॉटर न्यूक्लिअर रिॲक्टर बसवलेलं आहे. दुसरी आली होती INS अरिघात. घात लावून हल्ला करणारी. ही कमिशन झाली 2024 मध्ये. याच्यामध्ये सुद्धा K4 मिसाईल्स अँड जी K4 मिसाईल साधारणतः 3500 किलोमीटर पर्यंत मारा करते आणि K-15 मिसाईल ती सुद्धा मारा करू शकते. ठीक आहे. तर काही ज्या मिसाईल्स असतात, या काही सबमरीन जे असतात त्याचे काही प्रकार असतात. फॉर एक्झाम्पल काही सबमरीन असतात ज्याला SSN म्हणलं जातं, म्हणजे सबमर्सिबल शिप न्यूक्लिअर. ठीक आहे. जी की फक्त एक न्यूक्लिअर वेपन घेऊन जाते आणि न्यूक्लिअर वेपन फायर करते, लाईक अरिहंत. काही अशा असतात की ज्या शिप सबमर्शिबल गायडेड मिसाईल न्यूक्लिअर मिसाईल असतात, ज्या गायडेड मिसाईल घेऊन जातात आपल्यासोबत. ठीक आहे. काय करतात? गायडेड मिसाईल. म्हणजे एखादी जर मिसाईल सोडली की ती गाईड करत जाते. हा पण एक प्रकार आहे. पण आपल्याला आपण जे तयार करायच्या मागे लागलेलो ती SSBN म्हणजे शिप सबमर्सिबल बॅलिस्टिक न्यूक्लिअर मिसाईल. बॅलिस्टिक न्यूक्लिअर मिसाईल खूप इम्पॉर्टंट राहते, कारण की बॅलिस्टिक न्यूक्लिअर मिसाईल जर आली तर आपण 3500 किलोमीटर पर्यंत आपण इझिली मारा करू शकतो आपल्या दुश्मनांवरती, इझिली. म्हणजे ही मिसाईल असं इमॅजिन करा की ही न्यूक्लिअर कॅपेबल असलेली सबमरीन आहे आणि ही सपोज आपला जो भारत आहे या भारतापासून आता एखादा देश आहे, आता समजा चीन आहे, तर चीन हा बराच लांब आहे, राईट, बराच लांब आहे. तर ही आपली मिसाईल इझिली, ठीक आहे, इझिली एखाद्या प्रदेशामध्ये इकडे खाली जाऊ शकते आणि तिथून ती चीनवरती मारा करू शकते. आपल्याला चीनच्या जवळ जायची गरजच नाही. आपण चीन पासून लांब 3500 मीटरवरती 3500 किलोमीटरवरती राहून सुद्धा आरामशीर चीनवरती मारा करू शकतो आपण. जेव्हा आपण युद्ध होईल त्यावेळेस. कधी जायचं आणि कधी मारा करायचा अशी पद्धती तर नसते. कारण की एक लक्षात ठेवा, आपल्या भारताचं एक आण्विक धोरण आहे, ते म्हणजे नो फर्स्ट यूज. ठीक आहे, कायम लक्षात ठेवा. आपण नो फर्स्ट यूज या आण्विक धोरणाच्या अंतर्गत थोडेसे बंधनामध्ये आहोत. ठीक आहे. नाही तर आपण जे न्यूक्लिअर एनर्जी किंवा न्यूक्लिअर वेपन जे तयार केलेले ते शांततेच्या मार्गासाठी तयार केलेले आहेत. एक तर पहिली गोष्ट शांततेच्या मार्गाने ऊर्जा निर्माण करणे, याच्यासाठी आपण अणुशक्तीवरती फोकस ठेवतोय. पण कधी कधी काय होतं, आपल्या आजूबाजूची जरा शेजारचे कधी वळवळ करतात. या वळवळ करणाऱ्या प्राण्यांना जरा थोडंसं शांत करण्यासाठी आपल्याला एक न्यूक्लिअर कॅपेबल होणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच आपण हा प्रयत्न केलेला आहे की न्यूक्लिअर कॅपेबल आपण भारताला एक आवश्यकच होत्या जवळपास 3. कारण की याच्याद्वारे काय करतोय, याच्याद्वारे आपण एक प्रकारे न्यूक्लिअर कॅपेबल सबमरीन आपल्या सोबत ठेवतोय. इन केस फ्युचरमध्ये काही गोष्टी अशा पण असू शकतात. ठीक आहे. शस्त्र क्षमता, आता शस्त्र क्षमता मी आता सांगितलं की जवळपास K-15 नावाची जी सागरिका आहे ही जवळपास 24 क्षेपणास्त्र ती आपल्या सोबत ठेवू शकते. आणि हे अशा असतात वरती. ठीक आहे, हे अशा वरती असतात. किती? तर 24 क्षेपणास्त्र ती आपल्या सोबत ठेवू शकते. आणि K4 बॅलिस्टिक मिसाईल हे जवळपास 8 क्षेपणास्त्र ती आपल्या बरोबर ठेवू शकते. म्हणजे याच्यामध्ये आपण वॉरहेड्स म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब ठेवून त्या न्यूक्लिअर बॉम्बला आपण पाठवू शकतो. ठीक आहे. तर अशा जबरदस्त अण्वस्त्र वाहूक क्षमता असलेली ही आपली काय तर INS अरिदमन.
आता सागरिक महत्व काय एवढं, म्हणजे कधी कधी आपल्याला विचार असा पडतोच की आपल्याला खरंच भारताला ही असे न्यूक्लिअर कॅपेबल सबमरीन बनवायची खरंच गरज आहे का? येस मित्रांनो, खरंच गरज आहे. कारण की बघा, नाही म्हणलं तरी आपल्या भारताची जी समुद्र सीमा आहे, आता पहिली साधारणतः किती 7,500 समथिंग होती, आता जवळपास ती 11,000 झालेली आहे. तर 11,000 समुद्र सीमा आपल्याला कव्हर करायची. त्याचबरोबर चायना काय करतोय, चायना पाकिस्तान, हे चायना पाकिस्तान आपल्या भारताला साऊथ साईडनं सुद्धा, म्हणजे समुद्राच्या बाजूने सुद्धा घेरायचा प्रयत्न करत आहेत. राईट. तर अशा ठिकाणी आपल्याला एक न्यूक्लिअर ट्रायड होणं गरजेचं असतं. न्यूक्लिअर ट्रायड त्याला म्हणतात अणुत्रिकूट. अणुत्रिकूट म्हणजे साधी सिंपल आहे, भारताची जमिनीवरून मारा करण्याची क्षमता सुद्धा आहे. भारताची एक अग्नि मिसाईल आहे, जी अग्नि मिसाईल, या अग्नि मिसाईल मध्ये सुद्धा न्यूक्लिअर वॉर हेड्स बसून आपण लांबपर्यंत मारा करू शकतो. हवेतून सुखोई, ओके, सुखोई M30, MK30, त्याचबरोबर राफेल, हे जे काही लढाऊ विमानं आहेत, ही लढाऊ विमानं सुद्धा न्यूक्लिअर कॅपेबल आहेत. ते सुद्धा न्यूक्लिअर कॅपेबल मिसाईल लॉन्च करू शकतात इझिली. आणि पाण्यामधून सुद्धा आपण 2016 पासूनच अरिहंत वगैरे आणल्यापासूनच आपण काय झालेलो एकदम कॅपेबल झालेलो. म्हणजे तसा विचार केला तर भारताकडे 10 वर्षापासूनच आपल्याकडे एक चांगल्या सबमरीन्स आहेत. इव्हन आपल्याकडे जे टोटल सबमरीन ते बरेच आहेत, म्हणजे जवळपास 20-25च्या आसपास आहेत. आता त्याचा एक्झॅक्टली आकडा नौदल कधी देत नाही, पण तरी एक लक्षात ठेवा की पाण्यामधून सुद्धा आपल्याकडे 2016 पासून ओके काय आहे तर न्यूक्लिअर सबमरीन आहेत. पण आता इथं महत्वाचा इम्पॉर्टंट भाग असा होतो की जर इन केस जर दुश्मनांनी कधी, ठीक आहे, दुश्मनांनी कधी आपल्या जमिनीवरती मिसाईल क्षेत्र जिथे जिथे आहेत ते समजा उडवले, किंवा आपले ज्या काही लष्करी धावपट्ट्या असतात विमानांसाठीच्या त्या समजा उडवल्या, तर मग अशा वेळेस आपल्या भारताला हल्ला करण्यासाठी एक लपून बसणारी सबमरीन किंवा एक पाणबुडी खूप गरजेची आहे, की जी पाण्याच्या खाली राहते. ते कुठं राहते कुणालाच माहिती नाही. ओके, ती कुठं राहते कुणालाच कळत नाही. इव्हन एवढी सिक्रेट असतात यावरती की ह्यावरती नक्की कोण कॅप्टन आहे, ह्याच्यावरती क्रू मेंबर्स कोणते आहेत, हे चालवणार कोण, ह्याच्यात काम करणार कोण, ह्याच्यातला इंजिनियर कोण, ह्याच्यातला मिसाईल ऑपरेटर कोण, काही कुणाला माहिती नसतं. एकदम टॉप सिक्रेट असतात ह्याच्यातले क्रू मेंबर्स. ओके, म्हणजे असं जाहीर नाही केलं जात, बघा हा हा आता हा चालवणार आहे ही, ओके, हा असा कॅप्टन, हा तो उपकप्तान वगैरे, असं असं दाखवलं जात नाही बिलकुल. हे खूप टॉप सिक्रेट मिशन असतात, कारण की न्यूक्लिअर कॅपेबल एक स्वतःतलेच सगळ्यात खतरनाक, ओके, स्वतः एक सगळ्यात खतरनाक अशी काय आहे ती पाणबुडी आहे. आणि बाकीच्या 2 पाणबुड्या ज्या आधीच्या आहेत त्याच्यापेक्षाही जबरदस्त फायर वर्क आहे आणि जबरदस्त ऍक्टिव्हिटी आहे. ओके, तर कायम लक्षात ठेवा आपण आता पाण्यातून, ठीक आहे, म्हणजे जमीन, हवा आणि पाणी या तिन्ही ठिकाणावरून अग्निअस्त्र डागण्याची क्षमता आता आपल्याकडे मजबूत झालेली आहे. सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी, आपण कधीही फर्स्ट स्ट्राईक करणार नाही, आपण सेकंड स्ट्राईक करणार. ओके, नो फर्स्ट यूज हे धोरण आपण राबवलेलं आहे. ठीक आहे, जर शत्रूने भारतावरती पहिला हणू हल्ला केला तर समुद्रात लपलेली ही पाणबुडी शत्रूचा पूर्णपणे विनाश करू शकते. आणि लक्षात घ्या, नो फर्स्ट यूजच्या नंतर भारताचा ओके रिटॅलिटरी स्ट्राईकले डेंजर असतो. म्हणजे भारताने जरी सांगितलंय आम्ही पहिला वापर करणार नाही, तरी भारताने हे नाही सांगितलं की आम्ही फक्त तुम्ही एक सोडला तर आम्ही एकच सोडू, तुम्ही एक बॉम्ब टाकला आम्ही एकच बॉम्ब टाकू, असं भारताने सांगितलं नाही. भारताने सांगितलेले तुम्ही एक टाका, काही प्रॉब्लेम नाही, ओके, तुम्ही एक टाका, पण त्यानंतर आम्ही तुम्हाला बेचिराग करून टाकू, नकाशावरती तुमचा देशच राहणार नाही, एवढं तुम्हाला बेचिराग करून टाकू. त्यालाच म्हणलं जातं रिटॅलिएटरी स्ट्राईक. जबरदस्त आहे. ठीक आहे, चीन आणि पाकिस्तान, आता हे दोन आपले जवळचे दुश्मन देश ज्यांच्याबरोबर आपले ऑलरेडी लढाई झालेली आहेत. चीन आणि पाकिस्तान यांच्यावरती वचक ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की हिंदी महासागरामध्ये कधी कधी चीनचा प्रभाव वाढत चाललेला आहे. तर हिंदी महासागरात वाढता प्रभाव जो चीनचा आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फक्त एकच किंवा दोनच पाणबुड्यांची गरज नाहीये. तर आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे तिन्ही बाजूनी समुद्र किनारा आहे, दक्षिणेकडे पण आपला हिंदी महासागराचा भाग आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला वचक ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि हे विसरू नका की या हिंदी महासागरात आता USA सुद्धा आपली स्वतःची लुडबुड करत आहे. ठीक आहे, असो, तर ह्या काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे आपली जी मिसाईल आहे ही मिसाईल खूप इम्पॉर्टंट. आता कधी कधी असं विचारलं जातं की क्रम विचारला जातो, जनरली जो प्रश्न विचारला जातो कधी कधी हा क्रमांवरती येतो. INS अरिहंत 2016 आला, ठीक आहे, 16 आली. INS अरिघात 2024 आली आणि त्यानंतरची ही तिसरी SSBN आहे. ठीक आहे, लक्षात SSBN म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल असलेली एक सगळ्यात महत्वाचा भाग. ठीक आहे, आता जगात फक्त भारत, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन
या देशांकडेच अशा प्रकारच्या अणुबुड्या आहेत. ओके, काय आहेत? पाणबुड्या आहेत. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन. आता हे लक्षात घ्या, हे सगळेच्या सगळे देश जे आहेत, हे सगळेच्या सगळे देश युनायटेड नेशन्सचे कायमस्वरूपीचे देश आहेत. कायमस्वरूपीचे युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचे कायमस्वरूपीचे सदस्य देश आहेत. आणि यात ह्या 5ही जणांकडे काय आहेत? न्यूक्लिअर बॉम्ब आहेत. आपला भारत, ओके, आपला भारत हा युनायटेड नेशनचा परमनंट मेंबर नसला, ठीक आहे, नाही तरी सुद्धा आता भारत हा 6 नंबरवरती आहे. हे विसरायचं नाही, यावरती क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, इथपर्यंत पॉईंट लक्षात आला? ठीक आहे, तर यासाठी आता ह्याच न्यूजमधून किंवा या न्यूजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एवढेच सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन आज तुम्हाला द्यायची होती. धन्यवाद, थँक्यू सो मच. नेक्स्ट काही महत्त्वाचे व्हिडिओ येतील, ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे, चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.